सांगण्यात काहीच अर्थ नाही. कारण ज्ञानाची किंमत बोलण्यात नसते, ती असते ऐकण्याच्या तयारीत. कारण कोणी तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत त्याला बदलायचं नसतं. मग तुम्ही त्याला कितीही समजवा, चूक दाखवा, कितीही रागून सांगा, कितीही प्रूफ द्या, पण निर्णय हा त्याला स्वतःलाच घ्यायचा असतो. पण लोक समजून घेत का नाही? कारण त्यांना स्वतःच बरोबर वाटत असतं. म्हणूनच ते ऐकण्याच्या इच्छेत नसतात. त्यांचे विचार हे आधीच ठरलेले असतात आणि सत्यापेक्षा त्यांना त्यांचं स्वतःचं मत हे प्रिय वाटत असतं. काही आयुष्यातील उदाहरण बघूया. एखाद्याला तुम्ही सिगरेट सोडायला सांगा, तो तयार नसतो. चुकीच्या नात्यातून बाहेर पडायला सांगा, ते मानत नाही. राग कमी करायला सांगा, पण ते कधीच बदलत नाही. कारण समस्या ही समजवण्यात नसते, ती असते स्वीकारण्यात. आणि असे लोक या समस्या स्वीकारत नाही का? कारण त्यांना या सगळ्या गोष्टींची सवय लागलेली असते, ऍडिक्ट झालेले असतात. आणि जर त्यांना या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर त्यांना पेन मधून जावं लागणार असतं आणि तो त्रास सहन करण्याची त्यांची इच्छा नसते. म्हणून ते स्वतःलाच मूर्ख बनवत असतात. म्हणूनच ते तेव्हाच बदलतील जेव्हा त्यांना गरज वाटेल. इथे आपण चूक काय करतो माहितीये? समोरचा तयार नसताना आपण त्याला पुन्हा पुन्हा समजवतो, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतो, त्याच वादात पुन्हा पडतो. आपली वेळ, ऊर्जा आणि मन शांती सगळं वाया घालवतो. आपण त्याला बदलण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो. हीच आपली चूक आहे. मग यावर उपाय काय? सगळ्यात पहिले तर तुम्हाला जे मनापासून त्याच्यासाठी चांगलं वाटतं ना, ते त्याला सांगा. गरज असेल तर 2दा सांगा. समोरचा ऐकत असेल तर त्याला साथ द्या. तो तयार नसेल तर जबरदस्ती करू नका. त्याला त्याच्या अनुभवातूनच शिकू द्या. आपलं काम आहे प्रामाणिकपणे सांगणं, जबरदस्ती नाही. आणि जेव्हा असे लोक किती समजावून सांगितलं तरी ऐकत नाही ना, तेव्हा सगळ्यात सर्वोत्तम शिक्षक तर आहेच आयुष्य. कारण योग्य वेळ, अनुभव आणि प्रसंग आल्यावर असे लोक बरोबर ठिकाणावर येतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक वाद जिंकण्याचा प्रयत्न करू नका. ज्ञान देणं हे आपल्या हातात आहे, पण ते स्वीकारणं हे समोरच्याच्या हातात असतं. कारण कोणाला समजवायचं आणि कोणाला वेळ समजावेल हेच ओळखणं शहाणपण आहे. कारण जिथे समजून घेण्याची इच्छा असते ना, तिथं फक्त एक वाक्य पुरेसं असतं. आणि जिथे इच्छा नसते तिथे 1000 शब्दही कमी पडतात. काही लोकांना समजून